बीडमध्ये चोरांच्या भीतीने अख्खं शहर जागं. रात्री 10 वाजल्यापासून एकत्र जमत तरुण मंडळींचा पहारा. पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याचा नागरिकांचा आरोप. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव मालेगाव दौऱ्यावर येणार. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधत जाहीर सभेचं आयोजन. विधानसभा उमेदवारीची चाचपणी होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली. बैठकीला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर उपस्थित होते. विश्वजित कदमांसह सतेज पाटलांचीही बैठकीला उपस्थिती. पुण्याच्या भोरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांची गर्दी. उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तहसील आणि तलाठी कार्यालयामध्ये महिलांची गर्दी. बुलडाण्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर महिलांची तुफान गर्दी. स्टॅम्प पेपर, तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्रावर महिलांच्या लांबच लांब रांगा. भंडारा जिल्ह्यामधल्या 12.5 कोटींच्या धान घोटाळ्याप्रकरणी 6 जणांना सीआयडीकडून अटक. आरोपी विद्यमान आमदाराच्या भावाचाही समावेश. आरोपींची तुरुंगामध्ये रवानगी. जुलैच्या पहिल्याच दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण. शेवगा, वाटाणा, दोडक्यासह पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण. कृषी विभागाच्या धडक मोहिमेमध्ये गोंदिया जिल्ह्यामधील 14 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर 8 केंद्रांचे परवाने कायमचे रद्द. बोगस बियाणं, खतांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी मोहीम. भोर पंचायत समिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन. कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना करण्यात आलं मार्गदर्शन. पुण्याच्या आळेफाट्यामधील उपबाजारामध्ये कांद्याच्या 8,314 गोणींची आवक. बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या गोळा कांद्याला किलोला 33 रुपये दर. लोणावळ्यामध्ये संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांना बंदी. लोणावळ्यामधील धबधब्यामध्ये 5 जणांचा वाहून गेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाचा निर्णय. लोणावळ्यामध्ये भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग. सेंट्रल रेल्वे भुशी डॅम विभागाकडून नागरिकांसाठी 10 सूचना फलक लावण्यात येणार. लोणावळ्यामध्ये मागील 24 तासामध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये आल्हाददायक वातावरण. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये पावसामुळे अपघात होण्याचा धोका. वन्यजीव विभागातर्फे अभयारण्यामधील पायवाटा 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये दुर्मिळ प्राणी असलेल्या शेकरूचं दर्शन. ब्लॅक पॅन्थरनंतर आता दुर्मिळ शेकरूचं दर्शन. लांजा तालुक्यामधल्या भांबेड इथे आढळलं शेकरू. महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी. मुंबई, कोकण किनारपट्टीसह विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुणे शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार. काल तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यामधल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये होता. रायरेश्वर किल्ल्यावरून पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान. किल्ले रायरेश्वरातील शिवमंदिरामध्ये वीणापूजन करून दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. मोठ्या संख्येनं वारकरी दिंडीमध्ये सहभागी. वर्धा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला समर्थन. शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर शहरामध्ये 400हून अधिक अवैध होर्डिंग्स. पावसाळी अधिवेशनातही होर्डिंगचा मुद्दा गाजला. अवैध होर्डिंगची चौकशी होणार. आमदार विकास ठाकरेंच्या प्रश्नानंतर मंत्री उदय सामंत यांचे आदेश. पुण्यामधील अनेक भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. शहरामधील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधील तांत्रिक कामं करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. तर शुक्रवारी अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यामध्ये कोसळली दरड. दरडीसोबत 6 टन वजनाचा मोठा दगड रस्त्यावर आल्याची घटना. वन विभागानं स्टोन ब्रेकरच्या साह्यानं दगड फोडून बाजूला केल्याची माहिती. पुण्यामधल्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला गती येणार. कात्रज कोंढव्यासाठी मंजूर झालेला 140 कोटी रुपयांचा निधी पुणे महानगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा. भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार. कल्याणच्या टिटवाळा उपविभागामध्ये वीज चोरांविरोधात महावितरणची मोठी कारवाई. मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. धडक कारवाई. 59 लाखांची वीज चोरी उघड.